सर नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद शेजारी असणाऱ्या शिवशंभू स्मारक या ठिकाणी आहोत. आज संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व स्वच्छता दूतांचा एक चांगला सन्मान केलेला आहे. तर नक्की आपण काय माहिती सांगाल की या ठिकाणी कोणत्या प्रकारे सन्मान झाला आणि नागरिकांना नक्की काय आवाहन कराल? सर्वप्रथम सर्व तळेगाववासियांना खूप खूप शुभेच्छा. आज संत श्री गाडगे महाराज यांची जयंती आहे. श्री संत गाडगे महाराज यांनी आपल्याला जो आदर्श घालून दिले आहेत त्याच्याच पावलावरती चालून आज जे आपल्या या माता भगिनी जे आपलं तळेगाव स्वच्छ ठेवण्याचा जो प्रयत्न करतात त्याचंच एक औचित्य साधून आज आपल्या तळेगाव नगरीतील नगराध्यक्ष माननीय श्री संतोष हरिभाऊ दाभाडे यांच्या संकल्पनेतनं आज हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामध्ये रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांनी सहभाग दाखवून आज आपण या इथे या सर्व स्वच्छ कर्मचारींचा ॲक्च्युली आपण यांना स्वच्छ कर्मचारी न म्हणता आपल्या नगराध्यक्षांनी जो आपल्याला एक पायंडा पाडून दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण ह्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता दूत असं म्हणायचं आहे. तर मी प्रथमतः सर्व तळेगाव दाभाडेतील नागरिकांना नम्र आवाहन करतो की तुम्ही यांना कचरेवाले किंवा कचरेवाला आला किंवा कचरेवाली आली असं न म्हणता तुम्ही यांना स्वच्छता दूत आजपासून म्हणायला सुरुवात करा, ही मी तुम्हाला एक आव्हान करतो. याच संकल्पनेनं आज रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेंनी या इथे या सर्व स्वच्छता दूतांचं औक्षण करून त्यांच्यावरती फुलाचा वर्षाव करून हा आज कार्यक्रम साजरा केलेला आहे. मी म्हणतो की 365 दिवस ॲक्च्युली यांचं कौतुक केलं पाहिजे यांचा. परंतु कसं असतं की प्रत्येक गोष्टीला एक निमित्त असतं. आज आपल्या नगराध्यक्षांच्या संकल्पनेतनं हे जे निमित्त आहे ते साक्षात प्रकट झालेले आहे की आज संत गाडगे महाराज जयंती असल्यामुळं आज आपण यांचा जो सन्मान केलेला आहे. आणि मी आज रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेकडनं आवाहन करतो की असाच सन्मान यांचा नेहमी करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आवाहन करतो ते की यांना जो स्वच्छतासाठी जो त्रास होतो आहे म्हणजेच वल्ला कचरा आणि सुका कचरा हा आपण नेहमी वल्ला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा ठेवावा. कचरा इकडे तिकडे टाकावं नाही, तो प्रॉपर डस्टबिनमध्ये कॅरी करावा आणि घंटागाडी किंवा ट्रॅक्टर आल्यानंतर तो त्याच्यातच टाकावा, तो इकडे तिकडे फेकावा नाही. ज्यामुळं येणारा जी पिढी आहे किंवा येणारं जे आपलं जे आरोग्य आहे ते चांगलं आणि निरोगी राहू शकतं. जेवढंच मी यावेळेस सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांच्या माध्यमातून आज रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेला ही चांगली सुवर्ण संधी भेटली. सर्वांचं मी परत मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद सर.